की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी 46,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लागलेले आहेत या वर्षभरामध्ये. आणि काही टग्यांनी लाडक्या बहिणी म्हणून माणसांनी पैसे घेतले. आज मी टीव्हीवर बघितलं. अवघड आहे. 14,000 आणि आमचं त्या अधिकाऱ्यांनी काय बंदोबस्तच पैसे दिले. तर बंधुभगिनींनो, आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफीची योजना केलेल्या आहे. कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे. काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्जच भरत नाही, बँका अडचणी देतात. 38,000 कोटी रुपये फक्त या बच्चू कडूने आपला परारचं आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल पेपरमध्ये आली. 38,000 कोटी. बंधूंनो, आपण प्रामाणिक बनणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे. तुम्ही किती तोडकणी म्हटले? 50,000. तुम्हाला 1,00,000 रुपये दिले पाहिजे, म्हणजे लोकांना पैसे भरायची सवय लागते. नाही तर काय होईल, असं होणार म्हणजे थक वगैरे असेल, बँका बुडूनच जाते. परंतु कोल्हापूर जिल्हा भारत शेतकऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा, की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा 90% वसुली झाली होती, एवढा 91% वसुली झाली. हे कशामुळे शक्य झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिंमतवान आहे, त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यातून पैसे सोसायटीला येतात. या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारत शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या हक्काचं त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला वाटतं हा विश्वास आहे, म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे. आणि म्हणून माझं आता मत आहे, मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं, तुम्ही मला केला परमेश्वरला, तर मी काय करेन, 50,000 भरला असेल तुला 1,00,000